निवडणूक रणधुमाळीत कधी घोषणा गाजतात, कधी आरोप प्रत्यारोप, तर कधी असे प्रसंग घडतात की संपूर्ण राजकीय वर्तुळ थक्क होतं. पुण्यातील धनकवडी सहकारनगरमध्ये घडलेला प्रकार त्याचाच जिवंत नमुना ठरला. आपल्याच पक्षातील उमेदवाराचा एबी फॉर्म थेट गिळून टाकणारे शिंदे सेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे अखेर माघार घेतात. आणि त्यामागे असतो थेट सत्तेच्या केंद्रातून आलेला फोन. या घटनेनं राजकारणात नाट्य, भावनांचे उद्रेक आणि सत्तेची हमी यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 36 मधून निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असलेले उद्धव कांबळे उमेदवारी नाकारली गेल्यानंतर संतापले. अर्ज छाननी दरम्यान त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या हातातून आपल्या पक्षातीलच दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज हिसकावून घेतला. काही क्षणातच कार्यालयात गोंधळ उडाला. कांबळे अर्ज घेऊन वॉशरूमकडे धावले. पोलिसांनी पाठलाग केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अर्जाचे तुकडे झाले आणि ते गिळले गेले. या घटनेची चर्चा केवळ पुण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. राज्यभरात हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्न निर्माण झाला आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पण राजकारणात केवळ कायदा नव्हे तर समेटाचे, शब्दांचे आणि आश्वासनांचेही वजन असते. एबी फॉर्म प्रकरण गाजत असतानाच उद्धव कांबळेंना थेट उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा फोन आला. उद्धव, तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द शिंदेंनी दिला. या आश्वासनानंतर उद्धव कांबळे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी कांबळेंना भेटीसाठी बोलवलंय. माघारीच्या निर्णयामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारानं सुटकेचा निश्वास सोडला. राजकीय भाषेत सांगायचं तर जीव भांड्यात पडला. निवडणूक अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज दाखवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला आणि त्यामुळे प्रशासनालाही पोलीस तक्रार दाखल करावी लागली. एकीकडे कायदेशीर कारवाई, दुसरीकडे राजकीय आश्वासनं आणि मध्ये अडकलेली एक उमेदवारीची महत्त्वाकांक्षा. ही कहाणी केवळ एका एबी फॉर्मची नाही, तर सत्तेच्या राजकारणात भावना, प्रभाव आणि शब्द किती निर्णायक ठरू शकतात याची आहे.